नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे विधी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केएलई कॉलेज ऑफ लॉ कळंबोली यांचं योगदान. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत केएलई कॉलेज ऑफ लॉचे प्रिन्सिपल दिनकर गीते. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी गीते सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. दिनकर गीते सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास गीते सरांनी वारंगल इथून बीकॉम पूर्ण केलं आणि डीएस लॉ कॉलेजमधून एलएलबी आणि बेंगलोरच्या नॅशनल स्कूल ऑफ युनिव्हर्सिटीतून एलएलएम पूर्ण केलंय. 2014 मध्ये त्यांनी आपलं यूजीसी नेट पूर्ण केलं आणि सध्या ते पीएचडी देखील करतायत. क्राइस्ट युनिव्हर्सिटी बँगलोर इथे ते संशोधक समन्वयक म्हणून होते. तर 2017 मध्ये ते नवी मुंबईच्या कळंबोली केएलई कॉलेज ऑफ लॉचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्त झाले. त्यांच्या नेतृत्वात केएलई कॉलेज ऑफ लॉ कायदे शिक्षण क्षेत्रात नवीन उंची गाठतंय आणि कायद्याचं शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासही तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच कॉलेजकडून विविध उपक्रमही राबवले जातात. चला तर आज आपण गीते सरांकडून त्यांच्या या विविध उपक्रमांविषयी आणि लॉ कॉलेजविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. लगेचच सर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण खरं तर लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी नेमके काय काय उपक्रम तुमच्या या कॉलेजच्या माध्यमातून राबवले जातात त्याबद्दल तर जाणून घेणारच आहोत. मात्र एकूणच केएलई सोसायटी विषयी मला सगळ्यात अगोदर तुमच्याकडून जाणून घ्यायचे. काय सांगाल ह्या सोसायटीबद्दल? मॅडम, केएलई सोसायटी हे 105 वर्ष जुनी सोसायटी आहे. बरं. आणि केएलई सोसायटी जसं आपल्या अध्यात्मामध्ये सप्तऋषीची संकल्पना आहे तसंच केएलई सोसायटीमध्ये सुद्धा सप्तऋषी होते. त्यांचे नाव असे आहेत एम.आर. साखरे, एस.एस. बसवनल, बी.एस. हंचिनल, एच.एफ. कट्टीमनी, बी.बी. मामडापूर, पी.आर. चिकोडी अँड व्ही.व्ही. पाटील. बरं. तर हे जे आमचे सप्तऋषी आहेत ते सप्तऋषी 1916 13 नोव्हेंबर अँग्लो वर्नाक्युलर शाळेच्या माध्यमातून केएलईची संस्थापना झालेली आहे. बरं. केएलईचा फुल फॉर्म काय मग? कर्नाटका लिंगायत एज्युकेशन सोसायटी बेळगावी. बरं बरं. म्हणजे ही कर्नाटक मधली सोसायटी आहे. कर्नाटकाची सोसायटी आहे. कर्नाटका लिंगायत एज्युकेशन सोसायटी बेळगावी. हां. तर त्यानंतर आज जर बघितलं आम्ही तर आमचे 270 इन्स्टिट्यूट्स आहेत आणि ते इन्स्टिट्यूट्स आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मेडिसन, इंजिनिअरिंग, डेंटल, फार्मसी, आर्किटेक्चर, लॉ, नर्सिंग, आयुर्वेदा, मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स असे आम्ही हे करतो. म्हणजे एक LKG to PG म्हटलं तरी सांगायला काही हरकत नाही आहे. म्हणजे आपण सगळे एज्युकेशनसाठी सगळे आमच्याकडे सगळे कार्यक्रम आहेत एज्युकेशनमध्ये. आणि आमचे नॅक ॲग्रिडेटेड युनिव्हर्सिटी आणि NAB ॲग्रिडेटेड हे सगळे चांगले कॉलेजेस आहेत. बरं. मग ह्याच्या अंडर येतात का केएलई सोसायटीच्या अंडरमध्ये 270 इन्स्टिट्यूट्स येतात. त्यामध्ये शाळा आहेत, इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय ज्याला म्हणतो आपण, किंवा इतर युनिव्हर्सिटी सुद्धा आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये केएलई सोसायटीचं एक वेगळं असं खरं तर स्थान आहे आणि त्याच्या अंडर आज 270 शिक्षण संस्था कार्यरत आहेत. 1916 मध्ये जरी ह्याची सुरुवात झाली, टर्निंग पॉइंट होता हे 1984 मध्ये, ज्यावेळेस आमचे आताचे संस्थापक जे केएलईचे चेअरमॅन आहेत डॉक्टर प्रभाकर कोरेजी, ते चेअरमॅन म्हणून नियुक्त झाले आणि त्यावेळेस फक्त आमचे 34 इन्स्टिट्यूट्स होते. मागच्या 36 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर प्रभाकर कोरेजींनी 34 ते 270 पर्यंत नेलेलं आहे. तर त्यांचं विजन, मिशन आणि त्यांची लिडरशिप कॅपेबिलिटीज आर एक्सलंट. आणि त्याच्यामुळं आज केएलई फक्त कर्नाटकामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, तरी देशामध्ये आणि इव्हन आमचे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत. जसं दुबईमध्ये इंटरनॅशनल स्कूल आहे, दिल्लीमध्ये सुद्धा आमची इंटरनॅशनल स्कूल आहे. तर ह्या पद्धतीनं ग्रोथ, स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ जसं म्हणतो ना आपण, त्या पद्धतीनं केएलई ग्रो झालेली आहे आमच्या चेअरमॅन सरांच्या लिडरशिप अंडर. ते आपले राज्यसभाचे MP सुद्धा होते, MP. बरं. म्हणजे थोडक्यात केएलई सोसायटी आज शिक्षण क्षेत्रात आहेच आणि त्यांनी आतापर्यंत इंटरनॅशनल लेवलपर्यंत खरं तर ही मजल गाठलेली आहे. एक वेगळा असा ठसा उमटवलेला. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आता केएलई बेळगावीमध्ये डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल सुद्धा आहे. आणि ह्या हॉस्पिटलनं ह्या कोरोनाच्या काळामध्ये बेळगावीच नव्हे, बेळगावी डिस्ट्रिक्टच नव्हे, तर संपूर्ण कर्नाटकामध्ये सुद्धा इतकं काय म्हणतो मानव सेवा केलेली आहे.
आणि त्याच्यामुळे बरेचसे रुग्ण जे होते ते चांगले झालेले आहेत. आणि हे सोसायटी जर बघितलं तर इट्स नॉट कॉर्पोरेटेड किंवा कमर्शियल ओरिएंटेड. हे गरिबांसाठी आहे, मिडल क्लाससाठी आहे आणि जे गरजू आहे त्यांच्यासाठी आहे. जसं कॉर्पोरेट सेक्टरसाठी जर बघितलं तर इतर संस्था आहेतच. बरोबर. हा, पण आपण एक ह्युमॅनिटेरियन ग्राउंडसाठी, एका डेव्हलपमेंटसाठी म्हणून आमची केली संस्था काम करते. बरोबर. म्हणजे थोडक्यात केली संस्थेमार्फत आज एवढे उपक्रम खरं तर राबवले जातात, एवढ्या शिक्षण संस्था चालवल्या जातात आणि त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी तर आहेच. आणि एक समाज कार्य खरं तर केली सोसायटी तर्फे खरं तर केलं जात आहे. आज लॉ कॉलेज तुमचं नवी मुंबईला कळंबोली इथे आहे आणि ह्या कॉलेजने देखील एक वेगळी उंची गाठलेली आहे. तुम्ही त्याचे स्वतः प्रिन्सिपल आहात. मला ह्या लॉ कॉलेजचं वैशिष्ट्य जाणून घ्यायचं. ऍक्च्युअली बघितलं तर केली सोसायटीच्या अंडरमध्ये आमचे 6 लॉ कॉलेजेस आहेत. बरं. केली लॉ अकॅडमी, बेंगलोर, चिक्कोडी, बेळगावी, त्यानंतर गदग आणि हुबळी आणि त्यानंतर सगळ्यात नवीन म्हणजे केली मुंबई. 2016 साली ह्याचं एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. तर ज्यावेळेस आमचं एस्टॅब्लिशमेंट झालं त्यावेळेस आमच्या चेअरमॅन सरांचं एक विजन होतं की मुंबईमध्ये आणि स्पेशली त्या भागामध्ये, आता जे भाग आहे कळंबोली, पनवेल आणि नवी मुंबई भाग आहे, त्या भागामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी ऍक्च्युअली ते दृष्टिकोनातनं ठेवून हे कॉलेज आलेलं आहे. तिथं फक्त लॉ कॉलेजच नाहीये, पण सायन्स अँड कॉमर्स कॉलेज सुद्धा आहे, इतर कोर्सेस सुद्धा आहेत तिथं. पण हा लॉ कॉलेज चेअरमॅन सरांचं सतत हे विजन होतं की त्यांना लॉ कॉलेज केटरिंग टू द नीड्स ऑफ द सोसायटी ते करण्यासाठी लॉ कॉलेज 2016 मध्ये एस्टॅब्लिश झालं. त्यानंतर आमचे GB चेअरमॅन जे आहेत श्री महंतेश कौडगीमठजी, जे की MLC आणि चीफ व्हिप गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका आहेत आणि ही इज वन ऑफ द डायरेक्टर ऑफ केली सोसायटी. आणि ते ज्यावेळेस GB चेअरमन होते 3-4 वर्षासाठी मागच्या फेब्रुवारीपर्यंत, स्मार्ट क्लासेस, त्यानंतर ई-लायब्ररी ही संकल्पना त्यांनी दिली, ज्याच्यामुळे कॉलेजचं खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे. क्या बात आहे. आणि आमचे मेंटर आणि प्रिन्सिपल डॉक्टर मल्लिकार्जुनय्या, जे बेंगलोर लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, अँड ही इज ऑल्सो डायरेक्टर ऑफ केली लॉ अकॅडमी, जे 6 लॉ कॉलेजेस आहेत. तर त्यांच्या गायडन्समध्ये आणि त्यांच्या मेंटरशिपमध्ये आमचं कॉलेज ग्रो होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात खरं तर आज अनेकांच्या खरं तर हातभार लागलेल्या ह्या सगळ्या संस्था डेव्हलप होण्यासाठी, त्याचबरोबर त्यांनी एक वेगळा असा ठसा उमटवण्यासाठी. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, आज आपल्या महाविद्यालयातर्फे लॉचं शिक्षण दिलं जात आहे. आज खरंच कायद्याचं किती गरज आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण की रोजच्या रोज आपण कायद्याचं बघत असतो. कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याप्रमाणे खरं तर चाललं पाहिजे आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी कायदाच हा योग्य पर्याय असतो. अशा वेळेस आज तुम्ही नेमके काय काय कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी, त्याबद्दल केली कॉलेज ऑफ लॉ मध्ये सध्या आपल्याकडे 5 इयर्स लॉ कोर्स आहे, ज्याला आपण BLS LLB म्हणतो, आणि 3 इयर्स लॉ कोर्स आहे, ज्याला आपण LLB म्हणतो. बरोबर. 5 इयर्स LLB कोर्स 12वी नंतर असतो, आफ्टर 12th स्टँडर्ड, आणि 3 इयर्स LLB आफ्टर ग्रॅज्युएशन. बरोबर. असे हे कोर्सेस आहेत. पण आता सध्या आम्ही LLM साठी सुद्धा अप्लाय केलेलं आहे. बहुतेक पॉझिटिव्हली पुढच्या वर्षीपासून आम्ही LLM सुद्धा स्टार्ट करणार आहोत. हा, आणि ते सोडून आता हे कोर्सेस झाले युनिव्हर्सिटीतर्फे. आमचे सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा आहेत, जसं ह्युमन राईट्स, IPR, सायबर लॉ, आणि आता पुढे चालून आम्ही न्यूक्लिअर लॉ, स्पेस लॉ, हे जे नवीन नवीन कन्सेप्ट निघत आहेत आणि हे नवीन नवीन कंटेम्पररी इश्यूज येत आहेत, तर हे कोर्सेस सुद्धा आम्ही स्टार्ट करणार आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अर्थातच म्हणजे जे बदल घडत असतात त्याप्रमाणे खरं तर हे कोर्सेसची देखील रचना तुम्ही बदलताय आणि त्याचा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आणि मला वाटतं की आता LLBची 3 वर्षासाठी जी प्रवेश प्रक्रिया ती सुरू देखील आहे. पण मग सर, ह्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न, पूर्वी कसं होतं की LLBला CET वगैरे लागायची नाही, मात्र आता काळानुरूप CET लागायला लागलेली आहे, नवीन त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर ही CET परीक्षा दिल्यानंतर आपल्याला ऍडमिशन मिळते का? हा, CET परीक्षा दिल्यानंतर आता 5 इयर्स लॉ कोर्ससाठी पण वेगळी CET आहे, 3 इयर्स कोर्ससाठी सुद्धा एक वेगळी CET आहे. तर त्यामार्फत ज्यावेळेस तुम्ही CET देणार तर स्कोर होतो, आणि त्या पद्धतीने तीन राऊंड आहेत. 2 राऊंड CET आणि 1 इन्स्टिट्यूशनल राऊंड, जे CET सीट्स अलॉट करतात. हा, जर परीक्षामध्ये एक जनरल नॉलेजचे किंवा लॉजिकचे किंवा इंग्लिशचे काही क्वेश्चन्स असतात, त्या पद्धतीने केल्या, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याच्यामध्ये, तर प्रवेश मिळायचे चान्सेस आहेत.
बरोबर. म्हणजे थोडक्यात ज्यांना कोणाला लॉ करायचं असेल त्यांनी ही सीईटी परीक्षा दिल्यानंतर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. Yes. अर्थातच आणि आता LLBच्या प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झालेल्या आहेत आणि ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल LLBला आणि KLE कॉलेजमध्ये लॉ कॉलेजमध्ये जर घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. नवी मुंबई कळंबोली इथे हे कॉलेज आहे. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचे आणि लॉ साठी ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. सर, एक महत्त्वाचा प्रश्न. आज खरं तर विद्यार्थी केवळ फक्त मुंबईतनंच येतोय असं काही नाही. आज जगभरातनं, बाहेरनं, देशभरातनं, खेडोपाड्यातनं विद्यार्थी तुमच्याकडे शिक्षणासाठी येतो. तर अशा या विद्यार्थ्यांसाठी देखील आपल्याकडे सोय करण्यात आलेली आहे का? तर त्याबद्दल काय सांगा. जे बाहेरचे विद्यार्थी येतात आमच्या इथे आम्ही सध्या PGचे जे फॅसिलिटीज आहेत, जे नवी मुंबईमध्ये PG आहेत, समजा खारघरमध्ये आहेत, कामोटेमध्ये आहेत, जे PGs आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट्समध्ये आहोत आणि ज्यावेळेस ते येतात आम्ही त्यांना चांगले PGs प्रोव्हाइड करतो. बरं. हां. आणि त्यानंतर जे बाहेरनं बरेचसे विद्यार्थी आहेत आमच्याकडे सध्या मध्य प्रदेशमधनं, राजस्थानमधनं ह्या वर्षी सुद्धा बरेचसे विद्यार्थी बाहेरनं आलेले आहेत 5 इयर्स लॉ कोर्ससाठी. क्या बात आहे. म्हणजे खरं तर ह्या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत आणि नक्कीच उत्तम प्रकारे शिक्षण दिलं जातं, हे फार महत्त्वाचं. त्यानंतर आपण जे स्टुडंट्स आहेत जे मेरिट मध्ये असतात त्या स्टुडंट्सला आपण स्कॉलरशिप्स देतो. त्यानंतर आपल्याकडे बरेचसे प्लेग्राऊंड आहे, कॅन्टीन आहे, ऑडिटोरियम आहे, मूड कोर्ट हॉल आहे, जिम आहे, स्मार्ट क्लासेस आहेत त्यातल्या त्यात सांगायचं, लायब्ररी आहे आणि लायब्ररी सुद्धा आहे, एक चांगली लायब्ररी आहे. अगदी अगदी. मला लायब्ररीवरती यायचंच आहे, तो प्रश्न मी तुम्हाला विचारणारच आहे. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय KLE कॉलेज ऑफ लॉ कळंबोलीचं योगदान आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत या कॉलेजचे प्रिन्सिपल गीते सर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. गीते सर, खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो की एकूणच कॉलेजच्या वैशिष्ट्यांबद्दल, तुमच्या सोसायटीबद्दल जाणून घेतलं. मात्र आता सध्या तुम्ही ज्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहात त्या ठिकाणी कशा पद्धतीचे उपक्रम खास करून विद्यार्थ्यांसाठी राबवले जात आहेत त्याबद्दल काय सांगाल? सध्या तर कोरोनामुळे मॅडम ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, पण अदर दॅन दॅट जर बघितलं तर जे आम्ही ऍक्टिव्हिटीज कंडक्ट केले त्या प्रश्नावरती आपण नंतर येऊया. बरोबर. हां, त्याच्या अगोदर जर सांगायचं असलं तर आम्ही विद्यार्थ्यांना वेगळे ट्रेनिंग देतो. आता तुम्हाला सांगतो, हे जे फील्ड आहे त्याच्यामध्ये एक चांगलं वक्तृत्व म्हणजे ओरॅटरी स्किल्स असणं खूप गरजेचं आहे आणि रायटिंग स्किल्स असणं गरजेचं आहे, त्याला आपण ड्राफ्टिंग म्हणतो. तर ह्या दोन गोष्टीसाठी आम्ही त्यांना मूड कोर्ट ट्रेनिंग सेशन्स देतो. त्यानंतर आम्ही त्यांना ड्राफ्टिंग, प्लीडिंग आणि कन्व्हेन्सिंगचे सेशन्स हे करतो. त्यांचे ॲडव्होकेसी स्किल्स शार्पन होण्यासाठी एक वेगळे आम्ही त्यांच्यासाठी डिबेट कॉम्पिटिशन, एलोक्युशन कॉम्पिटिशन, केस स्टडीज, केस डिस्कशन्स ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. त्यानंतर आम्ही त्यांना लिगल टॉपिक्स देतो टाइम टू टाइम, जसं कंटेम्पररी टॉपिक्स आहेत. आता समजा आता सध्या लव्ह जिहादवरती म्हणा किंवा कुठले हे टॉपिक्स, कंटेम्पररी टॉपिक्स किंवा कुठलेही बिल येतात तर आम्ही ते त्यांच्याशी डिस्कस करून त्यांचे ॲडव्होकेसी स्किल्स शार्पन करतो. बरं बरं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उपक्रम राबवता. येस. त्यानंतर आम्ही त्यांचे रेग्युलर कोर्ट व्हिजिट्स ठेवतो. हायकोर्ट, वेगळे कोर्ट आहेत, कन्झ्युमर कोर्ट, वेगळे ट्रायब्युनल्स आहेत, ह्या सगळ्या जागी त्यांचे व्हिजिट्स ठेवतो आम्ही. तेवढंच नव्हे तर त्यांची वर्षातनं एकदा आम्ही एक सुप्रीम कोर्टला व्हिजिट ठेवतो. त्यानंतर पार्लमेंट ऑफ इंडिया, तिथं पार्लमेंटला सुद्धा आपण हे करतो. त्यानंतर आम्ही त्यांना एक लॉ कम्प्लीट होईल तर त्याच्यासाठी एका कंपनीचे एक्सपेक्टेशन्स काय असतात प्लेसमेंटसाठी ते सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेगळे एक एक्सपर्ट्स बोलून त्यांना त्या मार्गदर्शन करून आणि ट्रेन करतो त्यांना. बरोबर आहे. अर्थातच म्हणजे लॉ करताना तुम्हाला केवळ फक्त वकिली किंवा कोर्टात जाऊनच तुम्हाला काही एखादी केस लढवायची असं नसतं, तर तुम्ही एखाद्या कंपनीसाठी काम करू शकता, एखाद्या प्रायव्हेट वकील म्हणून तुम्ही काम करू शकता. हे सगळं बऱ्याच गोष्टी तुम्ही खरं तर हे लॉ केल्यानंतर करू शकता. ह्या सगळं हे तर सगळं आहे. मात्र आज तुमच्या या कॉलेजमध्ये फॅकल्टी कशा पद्धतीने आहे आणि ती कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते? आता आमचं फॅकल्टी रिक्रुटमेंट प्रोसेस एक खूप त्याला काय म्हणतात म्हणजे निवडून जसं आपण घेतो ना दाणे,
त्या पद्धतीनं आपलं फॅकल्टी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. ऑल ओव्हर इंडियाकडनं आम्ही ॲप्लिकेशन्स इन्व्हाइट करतो. त्यानंतर आम्ही बेस्ट ऑफ द ॲप्लिकेशन शॉर्टलिस्ट करतो. त्यानंतर त्यातले त्यात जसे आता नॅशनल लॉ स्कूल्स आहेत, जे इंडियाचे प्रीमियर इन्स्टिट्यूट्स आहेत. आता मी सुद्धा नॅशनल लॉ स्कूल बँगलोरचाच विद्यार्थी आहे. तर त्या पद्धतीनं आम्ही नॅशनल लॉ स्कूल्स वरनं जे टीचर्स असतात किंवा तिथनं पासआउट झालेले विद्यार्थी असतात किंवा मग सेंट्रल युनिव्हर्सिटी जसं अलाहाबाद युनिव्हर्सिटी, आज आमच्याकडे फॅकल्टी नॅशनल लॉ स्कूल्स, अलाहाबाद युनिव्हर्सिटी, SNDT आणि चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटी ची फॅकल्टी आमच्याकडे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर त्याच्यामुळं काय आहे की ते विद्यार्थ्यांना जस्टिफाय करू शकतात, क्लासेस चांगलं घेऊ शकतात, त्यांना एक्सप्लेन करू शकतात, मोटिवेट करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ते रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये लक्षात ठेवूनच करतो. बरोबर आहे. म्हणजे अगदी योग्य खरं तर उमेदवार निवडून तिथे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही मोठं काम करताय आणि नक्कीच त्याचा फायदा तुमच्या त्या विद्यार्थ्यांना होतोच आहे. आणि ज्यांना कोणाला खरं तर LLB ला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची आत्ता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. सर, अजून एक प्रश्न, तो म्हणजे आज आपण पाहतोय हा कोरोनाचा काळ गेल्या वर्षीपासून खरं तर सुरू आहे आणि ह्या गेल्या वर्षीपासून जेव्हा कोरोना आला तेव्हापासून सगळ्यांचेच अभ्यासक्रम हे आहे ते ऑनलाईन पद्धतीने होत होते. आता लॉ म्हटल्यावरती ह्यामध्ये आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेजही तितकंच महत्त्वाचं असतं. तर अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना शिकवलं, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. खूप छान प्रश्न आहे. आता 1 वर्ष झालं आपल्याला, 1 वर्षावरनं 15 दिवस पण झाले, उठून गेले ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं. ज्या दिवशी लॉकडाऊन झालं, KLE कॉलेज ऑफ लॉ वॉज द फर्स्ट लॉ कॉलेज इन अंडर मुंबई युनिव्हर्सिटी ज्यांनी जे आहे ते ऑनलाईन क्लासेस स्टार्ट केली. व्हेरी नेक्स्ट डे आम्ही ऑनलाईन क्लासेस स्टार्ट केली. आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळेस आमचे मीटिंग्स होतात, जनरल बॉडीचे मीटिंग्स किंवा कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे मीटिंग्स होतात, तर त्याच्यामध्ये आम्ही डिस्कस करतो की आता हे सिच्युएशन आलेली आहे. 2 गोष्टी आहेत, either you take it as a negative situation and get depressed, or तुम्ही ह्याला पॉझिटिव्हली आउटलुक बघून ह्याच्यामध्ये आपण काय करता येईल. बरोबर आहे, बरोबर आहे. हां, तर त्या पद्धतीनं आम्ही मग विचार केला की वेबिनार सिरीसेस अरेंज करायचे. आम्ही कमीत कमी 10 नॅशनल वेबिनार सिरीज अरेंज केलो, ज्याच्यामध्ये IT स्पीकर्स अक्रॉस द कंट्री, एक्सपर्ट्स, लॉयर्स, जजेस, कॉर्पोरेट सेक्टर, जेंडर जस्टिसवरती विमेन एक्सपर्ट्स, हे सगळे असे वेगळ्या वेगळ्या कंटेम्पररी विषयावरती जे लॉच्या फील्डमध्ये आहेत त्यांना बोलून आम्ही 1.5 तासाचं वेबिनार, 1.5 तास 2 तास किंवा पॅनल डिस्कशन्स ठेवले. जवळजवळ 80 ते 90 म्हणजे बघा ना, 3 महिने त्यातच गेले, रोजचं एक जरी धरलं तर. आणि त्यानंतर तुमच्या सुट्ट्या आल्या, सगळं आलं. तर मागच्या 8-9 महिन्यामध्ये एवढं झाल्यानंतर जर आम्ही बघितलं आणि त्यानंतर आम्ही पार्टिसिपेशन बघितलं, क्युम्युलेटिव्ह पार्टिसिपेशन जवळपास 50,000 लोकांना रजिस्ट्रेशन केलं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 40,000 लोकांनी ते अटेंड केले आणि आम्ही 35,000 लोकांपेक्षा जास्त ते स्टुडंट्स असो किंवा ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना आम्ही सर्टिफिकेट्स दिले. वा वा. म्हणजे थोडक्यात कोरोना काळातही KLE लॉ कॉलेजने खूप चांगल्या पद्धतीने खरं तर काम केलेलं आहे, विद्यार्थ्यांना शिकवलंय. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, अर्थातच पुढील काही वर्षांमध्ये काही उद्दिष्ट संस्थेने ठेवलेली आहेत का, किंवा त्याबद्दल काय सांगा? हां, त्याच्या अगोदर मी एक 10 सेकंड घेईन. आपण तेवढंच नव्हे तर 10 दिवसाचं एक स्पार्कल नॅशनल लॉ फेस्टिवल म्हणून ठेवलं होतं, ज्याच्यामध्ये आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स, पार्लमेंटरी डिबेट, लीगल समिट, ट्रायल ॲडव्होकेसी, जजमेंट रायटिंग, ड्राफ्टिंग, आर्बिट्रेशन, अवॉर्ड रायटिंग, हे लीगल लिटरसी, हे सगळे कॉम्पिटिशन्स ठेवले होते. आता तुमच्या प्रश्नावर आलं तर तुम्ही काय विचारलं, उद्दिष्ट काय, पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये आम्हाला मुंबईमध्ये, स्पेशली नवी मुंबई आणि मुंबईमध्ये एक लीगल फील्डमध्ये एक चांगलं रिसर्च ओरिएंटेड लॉ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. क्या बात आहे. बरं, दॅट इज वन. सेकंड थिंग, आमच्या इथनं विद्यार्थी जे पास होतील ते चांगले लॉयर बनावं, जजेस बनावी, चांगल्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या मोठ्या पदावरती जावं. तेवढंच नव्हे तर ते चांगले एक व्यक्तिमत्व आणि चांगले माणूस बनावं, ही आमची इच्छा आहे. अगदी. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होतील, कारण की तुम्ही ज्या पद्धतीने खरं तर पावलं उचलत आहात ते नक्कीच फारच एकतर विद्यार्थ्यांसाठी तर फायदेशीर आहेतच, मात्र आपल्या देशासाठी देखील फायदेशीर आहेत. कारण की पुढे जाऊन तुमचेच विद्यार्थी आज कायद्याचं शिक्षण घेऊन बाहेर पडतील आणि ते देशासाठी कार्य करतील. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद G24. आणि यानंतर हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे